आज वावरात कोणीच नव्हतं. मग सकाळी सकाळीच वावरात धाडलं घरच्यानं. मग आपण हे आणले पिठाचे गोळे. मला माहीत नाही याचं नाव काय तसं. तर मी तर मग रोडगेच म्हणतोय याले, आपल्याला बैलाला चारणं होती काऊन की बैल आपली लय हाडकुळे पहा त्याच्यात ताकद पाहत की त्याले उभाट्या वाढायली. त्याच्याकरता आपण ते गोळे आणले होते. आपण बैलाला चारून गिरून घेतले. मग मस्तपैकी लगेच सुधारले पाहिजे ना आपले बैल. त्याच्याकरता आपण मस्तपैकी हत्यार घेतलं. आपल्याला ते पण चालून त्याच्याकरता आपण बैलाला चारा टाकून घेतला. नंतर मसाडायला बी दिलं, कुटार-बिटार टाकून मस्तपैकी. नंतर बैलाला बी दिलं चारा खाणं झाल्यावर. नंतर म्हणलं मग आता बैलाला पाणी पाजून घ्या. बैलाला पाणी पाजून घेतलं. मम्मीनं आल्या म्हशी धुवून काढल्या भाऊ. मग काय आपली पेरणी सुरू झाली. पप्पांना ती पण आणणं सुरू केली. मम्मी पेरत होती आणि मला म्हणायचं की तुम्ही आता खत पेर म्हणे पट्ट्या तू एकटा बांधा वावरात आता. मग काय आपण मसाला दुपारच्या टायमाला पाणी पाजून घेऊन अर्ध्याच्या वर वावर आपलं असं पेरत आणलं आणि तेवढ्यात आपला बैल बसला भाऊ खाल्लं. म्हणलं बरं आहे आता तेवढ्यात आपला आबाळ आलं भाऊ चौकून लगे बंद काळं बोर आवाज सुटली पुन्हा बराबर. म्हणलं बरं आहे आता डबल पाणी यायला डबल ढेपणं बसून. म्हणलं तेवढं पप्पा वक्कर आणून नंतर माझ्या त्याला वक्कर मग आपण आणून गिरून घेतलं. बंद रसण्या झाल्या आपल्या. मग आपण मस्तपैकी लगे वक्कर गिकर सोडून घेतला. बैल बांधून बी दिली. तेवढ्यात पप्पा चालले गेले. पप्पा दूध घेऊन 500च्या स्पीडनं बुलढाण्याकडं. तेवढ्यात मला म्हणे बैलाला चारा टाकून घ्या. आपण बैलाला चारा गेला टाकून द्यायला खाऊन घेऊ ते टिपणीवर डबल आणणं होते. आपलं अर्ध वावर राहिलं पुन्हा पटायचं राहिलं आपलं तिकडलं. चला मग आजच्या करता एवढंच भेटू मग पुढच्या व्हिडिओत.